पाटकुल तालुका मोहोळ जनसंसद न्यूज। पाटकुल येथील बूथ क्र. 169 वर बोगस मतदान। मतदाराचा आक्षेप, काही काळ तणावाचे वातावरण। पाटकुल तालुका मोहोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 169 वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मतदानादरम्यान एकच खळबळ उडाली। मतदार दीपक सुखदेव जाधव हे मतदान करण्यासाठी बूथवर आले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याची नोंद आढळून आली। त्यामुळे आपले मत दुसऱ्याच व्यक्तीने टाकल्याचा आरोप त्यांनी केला। दीपक जाधव यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे तात्काळ हरकत नोंदवत, मी स्वतः अद्याप मतदान केलेले नाही, मात्र प्रणालीमध्ये माझ्या नावासमोर मतदान झाल्याची नोंद दाखवली जात आहे, असे स्पष्ट केले। या घटनेमुळे बूथ परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। प्रकार लक्षात येताच उपस्थित मतदान अधिकारी आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। संबंधित मतदाराची ओळख, मतदान नोंदणी याबाबत तपासणी सुरू करण्यात आली व योग्य ते उपाययोजना तात्काळ करण्यात आली। यावेळी मतदान यादी, स्वाक्षरी नोंद आणि ओळखपत्रांची पुन्हा पडताळणी करण्यात आली। या घटनेनंतर बूथवर उपस्थित मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला। बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त होताच पारदर्शक आणि निष्पक्ष मतदानाबाबत प्रश्न उपस्थित झाले। काही वेळासाठी मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच नेमकी चूक कशी झाली याचा तपास केला जाईल, असे आश्वासन दिले आहे। या घटनेची नोंद निवडणूक निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली असून पुढील चौकशीनंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे। पाटकुल तालुका मोहोळ येथील बूथ क्रमांक 169 वरील या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। माझ्या नावाचं सांगा, कोण घेऊन आलं, कोण घेऊन आलं सांगा आधी। तसं काय बोलू नका तुम्ही, बोला भैया माझ्या मताचं काय झालं सांगा आधी। का नाही बोगस मतदान कसं काय झालं उत्तर द्यायला पहिल्यांदा। बोगस मतदान कसं काय झालं त्याचा अधिकार तो ह्याच बूथला मतदान आहे, त्याचं मतदान घेतलं पाहिजे। इकडे बोला, इकडे 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 बघा। निवडणूक आयोगाला बोलू शकतो। तुम्हाला एवढं शासन पैसे देते, कशाला देतंय? काय करणार तुम्ही? माझ्या मतात सांगा, मी मालक आहे का तुम्ही मालक आहे? मला प्रश्नाचं उत्तर द्या। 4 माणसं हा, बोगस होत नाही। माझं मतदान कुणाला करू दे, तुम्ही ठरवणार आहे का? कुठे गेले दीपकचं मतदान? होय, पर्याय मशीन मध्ये मतदान लोकशाही मार्गाने गुप्त मतदान आहे, त्या पद्धतीने होईल ते मतदान। त्याला मार्ग काढा, नाहीतर कलेक्टर साहेबांना बोलणार आहे मी, आणि मी बोलू शकतो, तुम्हाला माहिती आहे। कमिशनरला बोलतो, भैया देशमुख मुख्यमंत्र्याला बोलतो, पालकमंत्र्याला बोलतो, मला काय अडचण नाही। हा, कुठल्या चिठ्ठी कोणाची द्या, कमळाची चिठ्ठी घेऊन येते का मतदान? नाही, कमळ शिकायचे मतदान मार्ग काढा, मी अर्धा तास वाट बघतोय, पत्र लिहिणार